मी माझी लढाई लढत होते आणि आजही लढत आहे। पत्रकार परिषदेत नामदार संजय राठोड संदर्भात प्रश्न विचारतात चित्रा वाघ यांचं वक्तव्य। झाली या लढाईला सुरुवात झाली। मी माझी लढाई लढतच होते, मी आजही माझी लढाई लढते। पुसद येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आल्या होत्या। त्यावेळी त्यांनी राज्यात डबल इंजिन सरकारच्या काळात होणाऱ्या योजनांचा गवगवा केला। नारी शक्ती वंदन कार्यक्रमानंतर पुसद जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी पत्रकारांनी चित्रा वाघ यांना विविध प्रश्नांवर विचारणा केली, परंतु राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या आरोपावरील विषयावर विचारलेल्या प्रश्नाबद्दल त्यांनी सांगितले की ही लढाई न्यायालयात आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना क्लीन चिट दिल्याने त्या आधारावरच आत्ताच्या महायुतीच्या सरकारने त्यांना मंत्रिपद दिलं असल्याचं लॉजिक लावले। पण पीडित तरुणी माझ्या जातीची किंवा माझ्या धर्माची नव्हती हे मात्र आवर्जून म्हणाल्या। संजय राठोड मंत्री असो वा संत्री असो, मी माझी लढाई लढत होते आणि आजही लढत आहे। आणि केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्या ठिकाणी राज्य सरकार काम करते। शिंदे फडणवीसांचं महायुतीचं सरकार आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि त्यामध्ये महिलांना 50% एसटी मध्ये सूट दिली। मला आठवतं की ज्या वेळेला हा निर्णय झाला होता, आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये सेलिब्रेशन केलं होतं। मी स्वतः त्या दिवशी एसटीतून प्रवास केला होता आणि विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे त्यावरही टीका केली। 50% एसटीचं तिकीट देऊन तुम्ही काय साधणार आहात? पण त्यांना हे कळलं नाही की एक बाई पुसदवरनं अर्ध तिकीट घेऊन नागपूरला जाते, ती फक्त अर्ध तिकीट घेऊन जात नाही। एक बाई जी पुसदवरनं इथून उठून अमरावतीला जाते, ती नुसतं अर्ध तिकीट घेऊन जात नाही, तर त्या अर्ध्या तिकिटाच्या सोबत आत्मविश्वास घेऊन जाते। तो आत्मविश्वास देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये, या राज्यामध्ये महिलांसाठी विविध अशा उपलब्धी मोदी सरकारने आणि राज्यामध्ये देवेंद्रजींनी त्या ठिकाणी केल्या। मला आनंद आहे की आज महायुतीच्या सरकारने सॅमचा आकडा जो आहे कुपोषणाचा, तो नॉर्मलाइज होण्यासाठी शहराच्या भागामध्ये सुद्धा आता त्या ठिकाणी पोषण केंद्र उघडली जाण्याचा जी.आर. निघालाय। एवढंच नाही, त्या मुलांच्या डाएटमध्ये सुद्धा आता बदल होणार आहे। चांगल्या पद्धतीचा खुराक कसा देता येईल आणि हे कुपोषण आपल्या महाराष्ट्रातून कसं कायमचं घालवून टाकता येईल, अशा पद्धतीची त्या ठिकाणी योजना तयार होतीये। येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचा लाभ सुद्धा आपल्या राज्यातल्या कुपोषित मुलांना त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखपती मुलगी असणार आहे। लेक लाडली योजनेच्या माध्यमातून देशातल्या राज्यातल्या करोडो मुलींना त्याचा फायदा होणार आहे। अशा विविध योजना, विविध स्कीम्स घेऊन सरकार आपल्यापर्यंत येते, त्याचा चांगल्या पद्धतीने महिलांनी उपयोग करावा। मला आनंद या गोष्टीचा आहे की कोरोना काळामध्ये चालू झालेलं गरीब कल्याण योजना, ज्यामध्ये मोफत धान्य दिलं जातं, ही योजना आजपर्यंत चालू आहे। गाव खेड्यामध्ये चालू आहे। आनंदाचा शिरा यावेळेला आपण बघितलं की कुठलेही सण असू दे, त्या सणांच्या माध्यमातून तो दिवस गोड व्हावा म्हणून गोरगरिबांना आनंदाचा शिरा देण्याचं काम सुद्धा सरकारच्या माध्यमातून केले जाते। झाली या लढाईला सुरुवात झाली। मी माझी लढाई लढतच होते, मी आजही माझी लढाई लढते। आता त्याला असं म्हणणं की संजय राठोडला मंत्री कोणी केलं, तर मंत्री कोणी केलं तर आमच्या सरकारने केलं असं तुम्ही म्हणता। पण संजय राठोडला ज्या वेळेला ही केस चालू होती, ही लढाई चालू होती, त्यावेळेला क्लीन चिट कोणी दिली हे तर विचारा। त्याला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली म्हणून नवीन सरकारने त्याला मंत्री केलं। मग कधीतरी उद्धवजी ठाकरेंना विचारा की बाबांनो, कुठल्या बेसवरती याला क्लीन चिट तुम्ही दिली? चित्रा वाघची लढाई तर आजही चालू आहे। त्याला जरी मंत्री केलं असलं, मी त्या महायुती सरकारमधल्या एका पक्षाची कार्यकर्ता आहे। महाराष्ट्र स्टेट ऑफ म्हणजे चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही माझी PI आजही हायकोर्टमध्ये दाखल आहे। मी मागे घेतली नाही, मी मागे घेणार नाही। माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने ही लढाई मी चालू ठेवणार आहे। आणि त्यामुळे मग त्याला मंत्री का केलं, तर या आधीच्या बाबाने क्लीन चिट दिली तर विचारा ना त्यांना पण कधीतरी जाऊ येतात ना त्यांच्या पक्षाची लोक या पुसदमध्ये या यवतमाळमध्ये, कधी तर विचारा की बाबा कुठल्या बेसवरती याला तुम्ही क्लीन चिट दिली। ज्या मागच्या सरकारने क्लीन चिट दिली ती क्लीन चिट घेऊन पुढच्या सरकारने दिली, पण माझी लढाई चालू आहे। मला काही फरक पडत नाही, कोणी मंत्री होऊ दे, संत्री होऊ दे, मला काही फरक पडत नाही। मी ही लढाई लढणार आहे आणि मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे की मला येणाऱ्या दिवसामध्ये ज्या न्याय देवतेकडनं निश्चितपणे न्याय मिळेल। ती पूजा चव्हाण माझी कोणी नव्हती,
ना ती माझ्या जातीची होती, ना ती माझ्या धर्माची होती, ना ती माझ्या आणखीन कुठल्या रक्ताची होती, पण ती या देशाची, या राज्याची मुलगी होती. आणि तिच्यासोबत जे झालं, ज्या पद्धतीने झालं, त्याच्याने कोणीही उठावं आणि पेटावं अशी परिस्थिती त्यावेळेला होती. आज जे माझ्यावरती इतर विरोधी पक्षाची लोक टीका करतात, मग त्यावेळेला का नाही आले हो कोणी माझ्यासोबत लढायला? का त्यांचे हात बांधले होते? का तोंड शिवली होती? का चित्रा वाघ बरोबर तुम्ही आले नाही? तुम्ही लढाई लढायची होती, तुम्हाला कोणी मनाई केली? आता मात्र सगळेजण उठे राहून मला प्रश्न विचारतात की त्यावेळेला असं झालं नाही, आता काय करा? मी तर लढाई आज पण लढते. 2 वर्ष मी आणि माझ्या परिवाराने काय सहन केलं ते मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आता जे विरोधी पक्षाची लोक जे प्रश्न विचारतात ना, त्यांना विचारायची नैतिक अधिकार नाहीये. त्यावेळेला जर माझ्या हातात हात घालून आला असतात किंवा जाऊ दे, नका येऊ माझ्या विरोधात, माझ्या सोबत येऊ नका, आणि तुमचा तर आवाज उठवा. त्यावेळेला सगळ्यांचे आवाज दबले, सगळ्यांचे घसे बसले, आणि आता मात्र सगळे तरतरीत झाले चित्रा वाघला प्रश्न विचारायला. तर मी काय असल्या गोष्टीला काही घाबरत नाही. माझी लढाई तेच सांगितलं की ज्या वेळेला त्याला मंत्री केलं त्यावेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती. ती काय कुठल्या माणसाने दिली नव्हती, सरकारने दिली होती. सरकार ही फार मोठी यंत्रणा आहे. ही काय कुठल्या चित्रा वाघने दिली नाही का निलय नाईकने दिलेली चिठ्ठी नव्हती की नाही बाबा हा